3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक आहेत ते दर्शनासाठी येत असतात। यासोबतच सणासुदीच्या काळामध्ये याच भाविकांची संख्या लाखोंपर्यंत पोहोचली असते। सध्या मी अंबाबाई मंदिर परिसरातच आहे। आता सध्या मंदिर परिसरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी आहे ती पाहायला मिळते। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की जे मंदिराचे शिखर आहेत त्या शिखरांवर आता रंगरंगोटीचं काम आहे ते सध्या सुरू आहे। यासोबतच मंदिर परिसर आहे तो स्वच्छ करण्यात येत आहे। दुसरीकडे जे मंदिराचे शिखर आहेत ते देखील पाण्याने स्वच्छ करण्यात येत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत महालक्ष्मी मंदिर देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक महादेव दिंडे आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एकंदरीत काय जय्यत तयारी सुरू आहे। काय सांगताय येणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरामध्ये स्वच्छतेची तयारी सुरू झाली आहे, काय वाटतं? शारदीय नवरात्रोत्सव 2025च्या अनुषंगाने मंदिराच्या रंगरंगटीला कालपासून सुरुवात झालेली आहे। तसेच आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे आय स्मार्ट फॉसेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीकडून आपणाला सेवाभावी स्वच्छता करून दिली आहे। त्याची सुरुवात आजपासून त्या स्वच्छतेला झालेली आहे। टप्प्याटप्प्यानं या स्वच्छतेला आपण पुढे जात आहोत। परंपरेप्रमाणे एकादशीला आपण गाभारा स्वच्छता करणार आहोत, त्यानंतर दागिने स्वच्छता, अशा प्रकारच्या विविध स्वच्छता आपण यामध्ये समाविष्ट आहे। काल महापालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वतीनं मंदिराची पाहणी करण्यात आली आहे, याबाबत काय सूचना देण्यात आल्या? महसूल प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि सर्व प्रशासनानं काल अंबाबाईची पालखी त्र्यंबोली भेटीला बाहेर पडते, तसेच नगर प्रदक्षिणाला बाहेर पडते। या मार्गावरील सर्व जे काही रस्ते असतील किंवा विद्युत तारा असतील याच्या आवश्यक सूचना संबंधित विभागाला देण्यात आली। खरं तर ह्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले 3 ते 4 दिवसापासून ज्या मंदिरातल्या दानपेट्या आहेत याची देखील मोजदाद सुरू होती। आज मोजदाद संपली आहे, अखेर किती निधी गोळा झाला? स्वच्छतेच्या पूर्वी आपण दरवर्षी दानपेट्याची मोजदाद करतो, त्याच अनुषंगाने आपण सोमवारपासून दानपेट्याची मोजदाद सुरुवात केलेली आहे। ती आज दुपारी संपलेली आहे। एकूण 10 दानपेट्यामधून आपल्याला जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। आता येणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना काय आव्हान करतो? भाविकांना देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने माझं एकच आव्हान आहे की लोकांनी शक्यतो प्लॅस्टिक पिशव्याचा वापर टाळावा, शक्यतो कापडीच पिशव्या पाळाव्यात आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि इतर ज्या सेवाभावी संस्था असतील त्यांच्या सूचनांचं पालन करा। आताच आपल्यासोबत महालक्ष्मी मंदिरात व्यवस्थापक होते, त्यांनी एकंदरीतच शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची जी काही जय्यत तयारी सुरू आहे याची आपल्याला माहिती दिली आहे। आणि यासोबतच येणाऱ्या भाविकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि पोलीस प्रशासनासोबतच देवस्थान प्रशासनाला सहकार्य करावा असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोल्हापुरात नवरात्रोत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।